प्रधानमंत्री झालेत आणि आता देशात हिंदू खत्रेमध्ये आहे असं वल्गना करणाऱ्या हे जे हिंदुत्ववादी ज्या संघटना आहेत, आता त्यांना आम्ही काय बोलावं मला त्याच्यातलं हे करायचं नाही. पण या ठिकाणी ज्या पद्धतीनं पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकरांच्या प्रतिमेला तोडून जो महाराष्ट्राचाच नव्हे, महाराष्ट्रातल्या धनगर समाजाचाच नव्हे तर संपूर्ण भारत देशातल्या हिंदूचा अपमान करण्याचं पाप या मोदी आणि योगी सरकारने केलेलं आहे. ही आमची भूमिका आहे. बघा, महानगरपालिकेचं मतदानाचं पर्सेंटेज आपण पाहिलात आणि निवडणूक आयोगाने या निवडणुका सुट्टीच्या दिवशी न घेता यांनी सोमवार मंगळवार जे ऑफिस डे असते त्या दिवशी घेतल्या, त्या दिवशी सुट्टी ठेवली आणि हे मतदानाचं पर्सेंटेज वाढावं या दृष्टिकोनातून प्रयत्न झाला. पण आपण पाहिलं की वोटर लिस्टमध्ये मोठ्या प्रमाणात गडबड झाली आणि म्हणून निवडणूक आयोगाला आम्ही सांगितलं की वोटर लिस्ट जी आहे ती पारदर्शक आपण करावी. जी शाई लावण्याचं काम होतं ती कशी पुसली जाते तुमच्या माध्यमातून आम्ही पाहिलं. आणि दुसरं महत्वाचं आहे की लोकांचा आता या ईव्हीएम मशीनवर विश्वास राहिलेला नाही आणि म्हणून मतदान करायला जायचंच कशाला, हा जो अविश्वास मतदान प्रक्रियेवर जो झालेला आहे त्यासाठी अनेक राज्यात बॅलेटवर मतदान घेण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. आणि म्हणून या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये, शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये, जिथं लोकशाहीला दिशा देण्याचं काम ज्या महाराष्ट्रात झालं त्या महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका निवडणूक आयोगाने आणि राज्य सरकारने त्या पद्धतीचा पुढाकार घ्यावा म्हणून मुख्यमंत्र्याला आम्ही दोघांनाही पत्र दिलेलं आहे. आणि ह्या ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत त्याबद्दलचं अनेक लोकांमध्ये अजूनही संभ्रम चाललेलाच आहे. त्यामुळे कोण जिंकला कोण हारला हा नाही, आमचा मुद्दा एक आहे की जे लोकशाहीवर मतदानाच्या प्रक्रियेवर जे जनतेचा अविश्वास निर्माण होत चाललेला आहे त्या अविश्वासाला दूर करण्याचं काम निवडणूक आयोगाने बॅलेटवर मतदान करून करावं असं आमची भूमिका आहे. सरकारकडून शासनाकडून जे नोटिसा निघत आहेत त्या आता गुजरातीमधून निघाल्या आहे. एकीकडे इकडे बीएमसी मध्ये मराठी संख्या जास्त, दुसरीकडे गुजराती नोटीस काढल्या. कुठे ना कुठे असं वाटतं की ते महाराष्ट्राच्या गुजरातीकडे व्हायला सुरुवात झाली. मी तुम्हाला हा विषय मी जेव्हा प्रदेश अध्यक्ष असताना मी त्याच वेळेस मांडलेला होता, त्यानंतर मग अनेक राजकीय पक्षाच्या नेत्यांनी मांडलेला आहे. मुंबई या शहरालाच महाराष्ट्रापासून वेगळं करण्याचं काम दिल्लीमध्ये बसलेल्या सरकारने सुरू केलेलं आहे. हे शहर उद्याच्या काळात हे केंद्रशासित झालं तर हे नाविन्य ठरणार नाही. त्या पद्धतीचा घाट केंद्र सरकारने रचलेला आहे. आर्टिकल 3 प्रमाणे केंद्र सरकारला त्याचे अधिकार आहेत. आता महानगरपालिका आपल्या ताब्यात घेऊन त्या पद्धतीचं एक व्यवस्था मुंबईला महाराष्ट्रामधून वेगळं करण्याचं काम त्यांनी सुरू केलेलं आहे. आणि मी हे सांगतो, आरोप नाही आहे, ही वस्तुस्थिती येणाऱ्या दिवसात आपल्याला पाहायला मिळणार आहे. राहिलं पालघरमध्ये, ते गुजराती प्रेम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. राज्यातलं सरकार हे गुजरात धार्जनी आहे हे आम्ही कालपर्यंत सांगत होतो. आता त्याची वस्तुस्थिती आपल्याला पाहायला मिळते आहे की आमच्या पालघर जिल्ह्यात ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांना गुजराती भाषेमध्ये नोटीस दिल्या जातात आहेत, याचाच अर्थ एकीकडे मराठी भाषेला अविभाज्य दर्जा देणं आणि एकीकडे मराठीचा अपमान करण्याचं पाप
केंद्र आणि राज्य सरकार करताना आपण पाहतोय. आणि म्हणून या निमित्तानं मराठी भाषिकांनाच उद्ध्वस्त करण्याचं पाप हे महाराष्ट्रातलं आणि केंद्रातलं सरकार करते आहे. त्याचंच आपल्याला दर्शन आता पालघर जिल्ह्यामध्ये होते आहे.